जय श्रीराम। मी महंत अनिकेत शास्त्री। आज लोकसभेचा निकाल जाहीर झालेला आहे। तो बघता ज्योतिषशास्त्राच्या आधारे भारतीय जनता पक्ष व एनडीएची परिस्थिती आज आपण बघणार आहोत। त्यामध्ये सध्या परिस्थितीमध्ये श्रीमान नरेंद्रभाई मोदी यांचा राजयोग हा 2 महिन्यानंतर संपुष्टात येत आहे। 2014ला जी पंचमहापुरुष योग राजयोग झाली होती त्याचा कालावधी हा कमी होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या पक्षाला अतिशय खंबीर असं नेतृत्व खऱ्या दृष्टीने जर आपण विचार केला तर संकटमोचक म्हणून श्रीमान अमितभाई शाह यांची ग्रहस्थिती सध्या अतिशय अनुकूल आहे आणि ती नेतृत्वकारक आणि पक्षाला एक नवीन ऊर्जा देणारी आहे। भारताला एक सुवर्ण काळ आणि सुवर्ण युगामध्ये नेणारी आहे। कारण अमितभाई शाह यांच्या जन्मकुंडलीमध्ये त्यांची जन्मरास ही मेष रास आहे, भरणी नक्षत्र आहे आणि ग्रहस्थिती बघता भाग्यस्थानामध्ये साक्षात नवग्रहांपैकी मोठे ग्रह म्हणजे गुरु हे तेथे विराजमान आहेत। त्यांना गुरु महादशा आहे 2021 पासून आणि अंतर्दशा ही शनी महाराजांची आहे। शनी हा सध्या वर्तमान स्थितीमध्ये कुंभ राशीत आहे, त्याचबरोबर जन्मकुंडलीमध्ये सुद्धा तो कुंभ राशीत आहे आणि त्यामुळे हा विपरीत राजयोग घेऊन सध्या कार्य करत आहे। त्यामुळे अनेक अशी सुदृढ ग्रहस्थिती बघता श्रीमान अमितभाई शाह हे खऱ्या दृष्टीने संकटमोचक ठरतील आणि एक स्थिर सरकार देऊ शकतील असं मी भाष्य करत आहे। जय श्रीराम।